प्रश्न पाहूया. हा येऊन गेलेला प्रश्न आहे 2024च्या प्रश्नपत्रिकेमधला 63 क्रमांकाचा शिष्यवृत्ती 5वीचा प्रश्न आहे. प्रश्नसंच आहे ए, म्हणजे पहिला प्रश्नसंच. आता प्रश्न काय आहे? नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. म्हणजे नाना पाटील हे एकतर समृद्ध शेतकरी असतील किंवा नाना पाटील हे अडत व्यापार करणारे दलाल किंवा घाऊक विक्री करणारे व्यापारी असतील. त्यापैकी 20% पोती ज्वारीची, 20% पोती ज्वारीची. काय म्हटलंय? ज्वारी. ज्वारी हे काय बाळांनो धान्य? ज्वारी हे तृणधान्य आहे. ज्वारीची किती टक्के पोती आहेत? 20%. ज्वारी हे तृणधान्य आहे. 35% पोती गव्हाची. गहू किती आहेत? गव्हाची पोती आहेत 35%. 35%. गहू हे पण सुद्धा तृणधान्य आहेत. 15% पोती तुरीची. तूर काय आहे माहिती का आपल्याला? तूर काय ते? तूर हे डाळ वर्गीय आहे पीक. डाळ वर्गीय, द्विदल धान्य आहे, डाळ वर्गीय पीक आहे. आणि उरलेली पोती सोयाबीनची आहे. आता सोयाबीनची किती पोती आहेत हे काढायला सांगितले. सोयाबीन काय माहितीये का बाळांनो? सोयाबीन हे एक तेल पीक आहे. याच्या बियांपासून तेल काढतात. हे धान्य उकडून पण खाल्लं जातं, शिजवून खाल्लं जातं. त्याप्रमाणे यातून तेलही काढलं जातं. गळिताचं धान्य. आता किती झालंय? एकूण पोती जर 100 पकडली, 100% पकडली, गृहीत धरली 100%, तर आता याच्यातून आपण ही सगळी पोती वजा केली. 20 अधिक 35 अधिक 15 तर होतात 70%. हे जर वजा केले तर किती राहतात? 30%. म्हणजे 30% पोती ही कसली आहेत? तर 30% पोती ही सोयाबीनची आहेत. 30% पोती कसली आहेत? सोयाबीनची. मग एकूण पोती किती आहेत? तर एकूण पोती आहेत 300. किती आहेत पोती एकूण? 300 पोती धान्य ना. एकूण पोती 300. त्यापैकी 30% पोती ही सोयाबीनची आहेत. 30 भागिले 100. तर काय होईल? आता सरळ सरळ आपण गणन करूया. किती आलं? 30 त्रिक 90. 30 गुणिले 3 किती आलं? 90. म्हणजे 90 पोती ही सोयाबीनची आहेत. म्हणजे नाना पाटलांकडे एकूण जर 300 पोती धान्य असेल, त्यापैकी 20% पोती ज्वारीची, 35% पोती गव्हाची, 15% पोती तुरीची, तर उरलेली 30% पोती ही कसली असतील? ही सोयाबीनची असतील. चुकून याचं उत्तर 30 लिहू नका. तर त्याचं उत्तर आहे 90. तुम्हाला हे उदाहरण नक्की कळलं असेल. जर काही अडचण असेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. आणि या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडून पाहिजे असतील तर कृपया मला खाली दिलेल्या नंबरवरती SMS करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न मला पाठवा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो तुम्हाला सोडून पाठवेन. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक व्यक्तींना तो शेअर करा. म्हणजे तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी या ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. असं म्हटलंय, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आणि मग त्या ज्ञानाचं काय होतं? सुंदर मंदिर होतं. धन्यवाद. थँक्यू.